आज ऍक्शन. अर्जुन पाटील तुम्हाला एक गोष्ट चॅलेंज करून सांगायला आलेला आहे. बरेचसे लोकांनी मला प्रश्न विचारला की पाटील साहेब बायसीचा त्रास आहे, सहन होत नाहीये, मग काय करायचं? अर्जुन पाटील तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, 21 दिवसामध्ये तुमची बायसी समोर नष्ट होणार म्हणजे होणार. मग काय करायचं? चुना लावायचा नाही, अल्वेरा लावायचा नाही, मग काय करायचंय? सकाळी 3:40 तुम्हाला उठायचं आहे आणि ते उठून फक्त आणि फक्त पाठीचा कणा ताट करून बसायचं आहे आणि हे त्याच्यानंतर अनुलोम विलोम आणि त्याच्यानंतर दिवसाच्या याच्यामध्ये 4 पथ्य पाळायचे आहे. ते 4 पथ्य म्हणजे काय की प्लेट 1 आणि प्लेट 2. जेवायला बसाल त्याच्या अगोदर प्लेट 1. प्लेट 1 म्हणजे काय? आता लोकांना, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. जेवण करताना काकडी बी खाताय, गाजर पडलंय ते बी खाताय, बीट पडलाय ते बी खाताय, गॅस होत आहे, प्रॉब्लेम तयार होईल. फळं केव्हा खायचे याचा जजमेंट आहे. फळं केव्हा खाल्ले पाहिजे तर जेवण करण्याच्या अगोदर. जी प्लेट 1 आहे तिच्यामध्ये तुमच्या सगळ्या जे सलाद असतील ते बीट, गाजर, मुळी, कांदा, जो सलाड आहे तो बाजूला राहील आणि त्या सलाद मधून पहिल्यांदा ते प्लेट 1 ते खायचे. काकडी, गाजर, बीट याची जी प्लेट आहे ते खाल्ली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवायला बसाल. याचं कारण असं आहे की जे तुमचं सिस्टीमला पचवण्याचं जे यंत्र आहे ते कार्ब मध्ये आहे आणि ते कार्ब जे आहे ते प्लेट 1 मध्ये आहे. आणि बघा, अशा पद्धतीने जेवल्यास तुमचा जो बायसीचा त्रास आहे तो 21 दिवसात खतम होईल. आणि दुसरी विषय की कसं काय सिस्टीम काय आहे? सिस्टीम अशी आहे की पहिली गोष्ट की 25% तुमच्या शरीरामध्ये गायला पाहिजे सलाद, 25% कार्ब म्हणजे अन्न आणि 25% जे आहे ते पाणी गेलं पाहिजे आणि 25%च काय गेलं पाहिजे? 25% तुमचं पोट रिकामं राहिलं पाहिजे. लोक काय करतात? 100% त्याला लोड करतात, त्यामुळे टॉयलेट वगैरेचे जे प्रॉब्लेम होतात ते होतात. म्हणून माझा दावा आहे की यापुढे तुम्ही या रूल्सने जेवण आणि हे जर केलं तर तुमची 100% बायसी जे आहे ते समूळ नाश होईल. त्याच्यानंतर येऊन मला भेटावा. कित्येक लोकांना मी 500-500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलाय, तुमची बायसी 100% खतम होणार म्हणजे होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.